नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद. मित्रांनो, आपण प्राध्यापक कुमुद पावडे यांच्या अंतस्फोट या आत्मकथनाचे काही प्रकरणं पाहत आहोत आणि आजचं हा शेवटचं प्रकरण म्हणजेच प्रकरणाच्या विश्लेषणाचा हा आपला शेवटचा व्हिडिओ. याही नंतर आपण आपल्या परीक्षेमध्ये काय प्रश्न येतील त्या संभाव्य प्रश्नांची यादी आणि माहिती घेऊया. तुर्तास आज आपण 12वं प्रकरण पाहूया. संस्कार एक जीवघेणी आगळीक. संस्कार सुद्धा जीवघेणी काहीतरी आगळीक असू शकते का? असते मित्रांनो, असते. बऱ्याचदा आपण संस्काराच्या ओझ्याखाली एवढं दबतोय की मनात आलं ते करताच येत नाही, मनासारखं जगताच येत नाही. केवळ अशा पद्धतीने म्हणजेच बाबा वाक्यम प्रमाणम, बापाने म्हटलं म्हणजे आधीच्या पिढीने म्हटलं, त्याचा आपल्यावर संस्कार झाला, त्या संस्काराच्याच ओझ्याखाली आपण एवढं दबून जातो आणि बऱ्याचदा पूर्वग्रह दूषित वृत्तीने वागत असतो. संस्कार प्रत्येकच वेळी माणसाला उभारी देईल असं नाही, तर बऱ्याचदा संस्कार सुद्धा माणसाच्या कर्तृत्वाला मारक ठरतात. त्यांच्या मनासारखं करताच येत नाही असंही होतं आणि म्हणून प्रत्येक वेळेस संस्कार संस्कार संस्कार. खरं म्हणजे या संस्कार शब्दाची प्राध्यापक कुमुद पावडेंना चिड येते आहे. कारण माणसाला जगता येत नाही बऱ्याचदा मनासारखं. हे करू की ते करू, जगताही येत नाही आणि मरताही येत नाही. सर्वसामान्याचा पोरगा असेल, घरामध्ये काहीच नाही खायला, त्यामुळे काम केल्याशिवाय पर्याय नाही. त्याची मुलगी एखाद्या किराणा दुकानामध्ये काम करते आणि कोणतरी येऊन शामराव सांगतो की का हो शामरावजी, तुमची मुलगी किराणा दुकानामध्ये, असं तो का म्हणतोय की नाही बाबा तू तर चांगला आहे, मग तुझी मुलगी तिथे का? घरामध्ये काहीच नाही, कोणाला सांगताही येत नाही आणि काम केल्याशिवाय भागताही येत नाही, जगताही येत नाही, मरताही येत नाही. अशा पद्धतीने बऱ्याचदा आपण संस्कारामध्ये फसलेलो असतो. मित्रांनो, या ठिकाणी एक यांनी प्रसंग सांगितलेला आहे. तो अत्यंत छान प्रसंग आहे की दोन छोटीशी मुलं असतात, अर्थात ते सख्खे भाऊ असतात. एक साधारणतः 5-6 वर्षाचा असेल आणि त्याच्यापेक्षा दुसरा छोटा असेल. ते दोघे बिचारे लहानशी झोळी घेऊन कडेकडेने जात असतात. खरं म्हणजे ते अशा वस्तीमध्ये येतात की जी वस्ती लक्षाधीशांची वस्ती आहे. सापसूप बंगले आहे, भले मोठे घरं आहे, माणसं मात्र छोटे आहे, कमी आहे, पण घरं मात्र मोठी आहे. प्रत्येक घराला कुलूप लावलेलं असतं किंवा गेट केलेलं असतं आणि बऱ्याच घरांमध्ये माणसांपेक्षा कुत्र्यांची जास्त दखल गेली असते. असे हे श्रीमंतांची घरं. त्या श्रीमंतांच्या वस्तीमध्ये हे दोन ओशाळलेले मुलं येतात. अंगावरती पाणी, कपडे होते करदमलेले, अंगावरती पाणी, पायात चप्पल नसेल, अंगावर असे ओघळ उमटलेले असेल, कपडे जर्जर फाटलेले असेल, डोळ्यांमध्ये कुठेतरी भूक वखवकलेली असेल आणि कोणी मारतो का, कोणी पाहतो का, या संस्कारानं ते चेपलेले असेल. अशा पद्धतीने ही मुलं येतात. आले, एका घराला पाहते, भूक प्रचंड लागलेली आहे, पण मागायचं कसं? कोणीतरी म्हटलेलं आहे, आपल्या आई वडिलांनी म्हटलेलं आहे की कितीही भूक लागली तरी भीक मागायची नाही. हा संस्कार त्यांच्यावर झालेला आहे. पण भूक माणसाला जगू देत नाही, झोपूही देत नाही आणि चालूही देत नाही. अशी आतडे पिवळटून टाकणारी भूक लागलेली आहे. एकीकडे संस्कार अडवतो आहे, पण दुसरीकडे भूक म्हणते आहे की माग. काहीतरी मागितल्याशिवाय आपल्याला जगता येणार नाही. आणि अशा पद्धतीचे ते दोघेही चाललेले आहे. जाता जाता कुमुद पावडेंचा बंगला येतो. त्या पाहतात, दार काढतात, त्यांना आतमध्ये बोलावतात. मुलं कचरतात, एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये यायचं तर कसं यायचं? पण आनंद युगायुगाचा करुणेचा झरा पाझरणाऱ्या त्या कुमुद पावडेंच्या घरामध्ये त्या कुमुद पावडे बोलावतात. मुलं येतात, दपकत येतात, बऱ्याचदा चोरासारखी येतात. कारण एवढ्या मोठ्या घरात जायची त्यांना सवयच नव्हती. ते म्हणतात की भूक लागली का? ते म्हणतात की हो, आणि मग ते काहीतरी खायला देतात. ते म्हणतात की आम्ही निघतोय. नाव गाव काहीच ते विचारत नाही. ते म्हणतात की तुम्ही आज पहिल्यांदा भीक मागायला आले का? ते म्हणतात की हो, पहिलीच वेळ आहे त्यांची. भीक मागायची नाही हा संस्कार झाला, पण आता जगायचं कसं हा प्रश्न आहे. भीक मागितल्याशिवाय पर्याय नाही. मग कुमुद पावडे आपल्या घरची पोळी भाजी त्या मुलांना देतात.
लहान मुलाला वाटतं की आपण इथेच बका 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 खाऊया, पण मोठ्याला वाटतं की नाही, आपण मिळालेली पोळी भाकरी घरी नेऊया. तो म्हणतोय की आम्ही घरी जाऊन खातोय. ते म्हणते कुमुद पावडे म्हणतात की इथेच खा. ते म्हणतोय की नाही, आमची लहानशी बहीण आहे, तिला सुद्धा भूक लागलेली आहे. कसं जगणं? त्या पुन्हा घरून पोळी भाजी आणतात आणि त्या मुलांना देतात. मुलं निघून जातात. संस्कार संस्कार माणसाला जगूही देत नाही, भीकही मागू देत नाही आणि उपाशी राहू देत नाही. संस्काराच्या ओझ्याखाली दबलेली मुलं. दुसरा प्रसंग सांगतात. दुसरा तर प्रसंग माणसाचं जगणं किती वाईट आहे, कुत्र्या मांजरापेक्षाही कसं बदतर आहे हे दर्शवतोय. एका घरामध्ये लग्नाचा कार्यक्रम सुरू होता. म्हणजे अर्थात पंक्ती बसत होत्या आणि पंक्तीमध्ये कित्येक लोक जेवत होते आणि पोट भरलेल्या असलेल्या माणसांनाही प्रचंड आग्रह करू करू त्यांना वाढत होते. कित्येक अन्न नष्ट जात होतं, वाया जात होतं. भज्यांची उरलेली ती तुकडे, बुंदीचे ते कण, पोळींचे अर्धे अर्धे तुकडे, भाजी अशी कितीतरी वाया जात होती. आणि ते उरलेलं उष्ट झालेलं अन्न, पत्रावळी, तो माणूस असं नेऊन टाकत होता. तिकडे नेऊन टाकत असताना त्या जागेवर कुत्र्यांची झुंड पडलेली होती. कुत्रे आपल्याला मिळालं पाहिजे म्हणून दुसऱ्या कुत्र्यावर ते तुटून पडत होते. कुत्रे आपापसांमध्ये झगडत होते. पण त्याच वेळेस कावळे मात्र आपल्या मित्रांना ते आवाज करून बोलवत होते. कुत्र्यांपेक्षा कावळ्याची जात चांगली. अशाही त्या कुत्र्या मांजरांच्या, कुत्र्या कावळ्यांच्या त्या झुंडीमध्ये माणसंही तिथे तुटून पडलेली होती. जो माणूस आणतोय तो पत्रावळी आणतो आणि फेकतो न फेकतो तोच त्याच्या पत्राईवर ते माणसं झोमत होती. कोणीतरी ओरडत होतं. ते ओरडत होते, शिव्या देत होते, शिव्यांच्या लाखोली वाहत होत्या. पण कान असून ते बहिरे झाले होते, डोळे असून ते आंधळे झाले होते. गंध, ते अत्यंत वाईट प्रकरण होतं. त्यातून दुर्गंधी येत होती. पण नाक त्यांचं बधीर झालं होतं. कर्णेंद्रिय थकले होते. अशा वेळेस जे येतंय त्याच्यावर ते तुटून पडत होते. डोळे असून ते बंद, अशा पद्धतीची माणसाची अवस्था झाली होती. मित्रांनो, माणसाची भूक एवढी लाजिरवाणी असते का? माणसं कुणीतरी फेकलेल्या अन्नावर सुद्धा जगते का? एका माणसाचे पोट भरलेलं आहे, अशा वेळेस त्याला आग्रह करून वाढल्या जाते आणि दुसरे माणसं युगायुगाची उपाशी आहे. त्या फेकलेल्या पत्राईवर माणसं जनावरांप्रमाणे तुटून पडते आहे. अशी ही माणसाची भूक असते का? असते मित्रांनो. एक भुकेचा प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. माणुसकीच्या मर्यादामधली हा प्रसंग आहे. मित्रांनो, रेल्वेचा डबा, रेल्वे गाडी चाललेली असते आणि त्या रेल्वेमध्ये 4-5 श्रीमंत बाया, म्हणजेच त्यांच्या चेहऱ्यांवरून, त्या गोऱ्या होत्या, त्या पिवळ्या होत्या, त्यांच्या चेहऱ्यांवरून प्रकाश परावर्तित व्हावा अशा पद्धतीच्या त्या बाया हसल्या तर सोनेरी किरण त्यांच्या त्या दातावर पडले, सोनेरी दातावर, आणि ते सुद्धा असे चमकायला लागले. दात त्यांचा सोन्याचा होता. केस सुद्धा सोनेरी होते आणि त्यांचं भरजरी वस्त्रामधून सुद्धा त्या प्रचंड श्रीमंत आहे असं वाटत होतं. त्या आल्या आहे, त्या डब्यामध्ये बसल्या आहे आणि बसल्याबरोबर तो ओंगळ असलेला डबा सुगंधाने सुगंधित झालेला आहे. एवढा सेंट त्या लावलेल्या होत्या. ऐसपस असलेल्या बाया बसल्या तिथे आणि आधीच पोट सुटलेल्या, आधीच श्रीमंत आणि आधीच पोट सुटलेल्या अशा त्या बायांनी आवश्यकता नसताना, भूक नसताना सुद्धा आपले डबे काढले, डबे सोडले, डबे काढले आणि डब्यामधून असा सुगंधित वास यायला लागला. त्यावरचे ते अन्न आवश्यकता नसतानाही ते अन्न खाऊ लागल्या, एकमेकांना आग्रह करू लागल्या आणि खाता 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 अचानक एका स्त्रीच्या घासामध्ये खडा लागलाय. टचकने असा आवाज आला आणि तो खडा लागलेला घास, लाईने लडबडलेला घास तसाच ती काही विचार न करता तसाच ती त्या माती असलेल्या त्याच डब्यामध्ये ती टाकते आहे. आणि जसा तिने तो लाईने लडबडलेला, कोणताही विचार, अन्न आहे ते, पण कोणताही विचार न करता लाईने लडबडलेला घास ती त्या
माती मिश्रित जागेवर टाकते आहे आणि टाकल्याबरोबर युगायुगाचा अधाशी असलेला, उपाशी असलेला, तिथे भुकेसाठी आसुसलेला एक भिकारी त्याच्यावर कोणताही विचार न करता तसाच झडप टाकतो आणि तसाच मातीने लडबडलेला, लाळीने लडबडलेला घास तो आपल्या मुखामध्ये कोंबतो. अधाशी जीवाला, भुकेल्या पोटाला चांगलं काय, वाईट काय, माती काय, नाही काय याची तमा नसते. माणसाची भूक माणसाला काय बी करायला लावते. माणसाची भूक एवढी वखवकलेली असते का? इथे आपल्याला कुमुद पावडे सांगतात. आणि अशा वेळेस लहानशा पोराचा हात त्या पत्रावळी फेकणाऱ्या माणसाच्या हाताला लागलाय आणि अचानक आगडोंब उठावा त्या पद्धतीने तो माणूस त्याला मारायला लागला. अनेक माणसं आली, यांना शिवीगाळ द्यायला लावली, मारायला लागली. आपल्या छोट्याशा मुलाला मारते आहे म्हणून एक आई तगमगत होती, त्याला सोडा सोडा सोडा, पण ती स्पर्श करू शकत नव्हती, कारण ती माणूस असून महान होती. ती स्पर्श करू शकत नव्हती, फक्त ओरडत होती, माझ्या मुलाला सोडा सोडा सोडा, पण ते काही सोडायला तयार नव्हते, प्रचंड मारत होते. मारता मारता मोतीराम पावलेंनी अचानक त्याचा हात पकडला. तेव्हा कुठून तरी आवाज आला की साहेब, त्यांची तुम्ही तरफदारी करू नका. पुढे जाऊन काही अन्न घेतलंय आणि त्यांना ते वाढायला लागले मोतीराम पावडे, कारण समाज कार्य करणारे मोतीराम पावडे होते. तेव्हा कोणतरी म्हणायला लागलं का साहेब, यांना वाढू नका, यांना चांगल्या आणण्याची सवय नाही. शफारले धेड, शेणातले किडे आहे लेखाचे, शेणातले किडे. अनेक लोक शिवाय देत होतात. माणूस अन्नासाठी एवढा आपापलेला असतो का? एका माणसाला आवश्यकता नसतानाही प्रचंड अन्न खाऊ घातल्या जातं आणि त्याच वेळेस माणसासारखी हाडामासाची माणसं एकेका भाकरीच्या तुकड्यासाठी आसुसलेली असतात, ओळशाळलेली असतात, त्यांना मारल्या जातं. असंही असतं का? कुमुद पावडे त्यांना अन्न द्यायला लागले, त्यांना वाढायला लागले. जेव्हा मोतीराम पावडे त्यांना वाढायला लागले तेव्हा तिथले सगळे माणसं मात्र पळून गेले. हे तर अन्न वाढून राहिले होते, मग ते माणसं का पळून गेले? ते एक म्हातारी म्हणते की साहेब, तुम्ही नका वाढू, तुम्ही वाढायला लागले आणि इथले माणसं सगळे, आमचे माणसं सगळे पळून गेले. कारण ते माणसं म्हणत होते, अरे हे तर साहेब आपलेच आहे, आपल्यासाठी काम करतात. ते सांगतात की मेलो तरी 72, पण उष्ट अन्न खायचं नाही, खरकट अन्न खायचं नाही, ते सांगतात. मग आता त्यांना जर आपण दिसलो तर कसं होईल? हा संस्कार. उष्ट अन्न खाऊ नये, असं कोणाला भीक मागू नये, हा संस्कार असूनही ती माणसं का बरं मागायला आली होती? ती माणसं का बरं त्या शिळ्या अन्नावर तुटून पडली होती? जगण्याची वेदना, पोटाची भूक. एकीकडे पोटाची भूक प्रचंड लागलेली आहे, ती भूक भागवल्याशिवाय जगता येत नाही आणि जगण्यासाठी नैतिकतेचे सारे संदर्भ बऱ्याचदा सोडून द्यावे लागते. ते सोडून ते तिथे त्या उष्ट्या अन्नावर ते तुटून पडतात. पण साहेबांनी केलेला संस्कार लगेच त्यांना आठवतो आणि तिथून ते तसेच उपाशी पोटी निघून जातात. जगण्यासाठी संस्कार माणसाला कसा आडवा येतो, म्हणून नकोच हे संस्कार. बऱ्याचदा काही संस्कारांची एवढी आगळीक होते की त्याची चीड येते की कुठे कुठे आपण संस्कार पाळणार. म्हणून कुमुद पावडेंना संस्कार ही गोष्ट चिडण्यासारखी वाटते, संस्कार ही गोष्टच त्यांना आगळीक वाटते. संस्कार माणसाला आवश्यक असतो, पण बऱ्याचदा संस्काराचा अतिरेक होतो आणि माणसाचं जगणं बऱ्याचदा हे संस्कारच बोनसाय केल्यासारखं, संस्कारानेच बोनसाय होतं की काय, असाही प्रश्न निर्माण होतो. म्हणून माणसाने नेहमी खरं बोलावं. हे जरी संस्कार असला, हा जरी संस्कार असला, तरी याच्या पुढचं वाक्य मला असं वाटतं की माणसाने परिस्थिती पाहून खरं बोलावं. आपल्या मागे अचानक कोणतरी आपला जीव रक्षण करण्यासाठी माणूस लपलेला आहे आणि त्याला मारणारे माणसं आलेले आहेत. ते विचारत आहेत की का हो, तो दिसला का? म्हणणार दिसला का म्हणून खरं बोला. दिसला का म्हटलं तर त्याचा जीव घेतला जाईल. असं काय म्हणणार? तुमचं तुम्हीच ठरवा. सांगा कसं जगायचं. धन्यवाद.